नागपुरातील पाण्याचा प्रश्न घेऊन काँग्रेस आक्रमक आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांचं हे आक्रमक आंदोलन या ठिकाणी आहे। नागपूर शहरात काही भागात पाण्याची तीव्र समस्या आहे, त्यामुळे मनपातील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि घोषणाबाजी केली जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। घोषणाबाजी केली जात आहे। एकूणच पाण्याची जी समस्या आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महापौरांच्या दालनाच्या अगदी बाजूला काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे नेते जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। संजय भाऊ, कशासाठी आंदोलन आहे? नाही बघा, हे जे या नागपूर शहरामध्ये मागच्या 2-3 महिन्यापासून उन्हाळा सुरू झालेला आहे, नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि सगळं होत असताना आम्ही सातत्याने ह्या शहरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी माननीय महापौरांना आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहे आणि या पाण्याकरता विशेष सभेचं सुद्धा आम्ही त्यांना लावण्याकरता म्हटलं होतं, परंतु ना विशेष सभा लावली त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं पाणी ह्या शहरातील नागरिकांना मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही। यांचं या माननीय महापौरांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं प्रशासनावर कुठल्याही प्रकारची पकड नाही। त्याच्यामुळे मनमानी कारभार ह्या OCWचा इथे महानगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर बंधन नाही। त्याच्यामुळे या शहरामध्ये ह्या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये नागरिकांना पुरेसं पाणी उपलब्ध नाही, पाणी मिळत नाही, टाक्यावरती टँकर नाही, त्याच्यामुळे आज हे आंदोलन आम्ही केलेलं आहे की या नागपूर शहरामध्ये लोकांना पाणी मिळालं पाहिजे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेस आक्रमक आहे, घोषणाबाजी दिली जात आहे, केल्या जात आहे। नागपुरात पाण्याची जी समस्या आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे। कॅमेरामॅन सचिन शहांसह गजानन मराठे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।